समाजामध्ये पानविड्याचा कार्यक्रम होत आहे। त्या कार्यक्रमाला आलेलो आहे। तरी आपल्या पुरगाव कोळी समाजाचे अध्यक्ष रमेश गणपत वरगावकर तसेच आपले सर्वांचे लाडके आमच्या कोळी समाजाचे चांगले क्रिकेटर आहेत आपले भाई म्हणजे देवेंद्र नारायण पाबरेकर नाव कुशला। तरी या पुरगाव कोळी समाजामध्ये एक आमच्या समाजाच्या वाडवडिलांपासूनची जपलेली संस्कृती आहे। त्या संस्कृतीचं कार्यक्रमाचं तुम्हाला मी एक दर्शन घडून आणणार आहे। परंतु आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी महेश वास्कर हे आलेले आहेत। तरी महेश वास्कर आपल्याला या कार्यक्रमाबद्दल काय बोलायचं ते आपण दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करा। धन्यवाद पुरगाव कोळी समाज। खरोखरच आम्ही मुंबई असतो तो कधीतरी येत असतो गावी आणि आज काही ना काही कारणास्तव येण्याचा योग आला आणि आज हा अखंड पुरगाव कोळी समाज सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय उपाध्यक्ष गाव पंच कमिटी महिला मंडळ कमिटी यांनी आयोजित केला। खरोखर हे बघून असं वाटतं की गावचं वातावरण एकदम प्रसन्न आहे की मुंबई शहर सगळं सोडून गावीच राहायचं। हे वर्षानुवर्ष आलेली परंपरा वडिलोपर्जित परंपरा ही यांनी जपण्याचं अजून पण काम केलं ह्यापुढेही करत राहते आणि हा गावाची लोक जे आहेत त्यांचं आयुष्य वाढण्याचं आणि आयुष्य दीर्घायुष्य राहण्याचं हेच एक कारण आहे की गावचं खेळीमेळीच्या वातावरणात हा पालख्याचा सोहळा संपन्न होत आहे आणि झाला आहे। यापुढे याच्यात लग्न सोहळ्याला गर्दी असणार आहे। तरी तुम्ही सुद्धा न चुकता या पुरगाव कोळी समाजाच्या लग्न सोहळ्याला अवश्य हजेरी राहा उपस्थित राहावे हे आपल्याला नमून येते आणि धन्यवाद 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 महेश धन्यवाद। आपण जे आपल्या गावाबद्दलचे काही दोन शब्दात जे मनोगत व्यक्त केले धन्यवाद। भेटूया पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। राम राम। तुम्ही यशवंता क्या काय ना सर्व झालं एकत्र होतं गाव एकदम त्यामुळे संस्कृती जतन करून ठेवतो स्वयंपाक झालेलं आहे का व्यवस्थित चायवाले मोहन पाटील नमस्कार। चाय खूप सुंदर झाली। कुठली चाय कुठली होती?
गुलाची एक नंबर. तुमचा काय स्टोर वगैरे आहे काय गुलाचा? वगैरे काय नाही, धंदा फक्त मंजुरांचा. मंजूर चांगला चालतो काय? चांगला, चालतो ना. धन्यवाद. पाटील महादेव गोविंद वासकर यजमान मंडळे, आपल्या गावातील पंच कमिटी कार्यकर्ते श्रीमान गोवर्धन हरी पाटील यांच्या मुलीचं नाव आहे दिशा. तसेच श्रीमान गोवर्धन हरी पाटील यांच्या मुलीचा देश होत आहे 5 मुठी तांदूळ 25 रुपये. तसेच आपल्या गावातील श्रीमान जनार्दन हरी पाटील यांच्या मुलीचं देश होत आहे 10 तोले सोना आणि 5 खंडी भात. काय कमी करा, काय कमी करा. श्रीमान जनार्दन हरी पाटील यांच्या मुलीचं देश पंचकमिटी अध्यक्ष तसेच काम समाजाला मान म्हणून त्यांची मुलगी जन्मी देण्यात आलेल्या शोधून द्या दादा. शोधून द्या काय तुमचा बालकृष्ण गणेश पाटील महादेव गोविंद वासकर यांचा मुलीचा देश होत आहे 10,000 रुपये 2 खंडी भात. तसेच आपल्या गावातील श्रीमान बालकृष्ण गणेश पाटील मास्टर यांच्या मुलीचा देश होत आहे 5 मुठी तांदूळ 25 रुपये. निंदाळकर तसेच आपल्या गावातील कैलासवासी वामन महादेव पाटील यांच्या मुलीचे नाव आहे बंदिनी. कैलासवासी वामन महादेव पाटील यांच्या मुलीचं देश होत आहे 10 तोले सोना, 10 बिअरच्या बाटल्या आणि 2,000 रुपये. चला आता तुम्हाला नाही कळवलं तर त्यांनी एक समाजाला अध्यक्षांना कार्यकर्त्यांना समाजाला एक मान दिलेला आहे. वामन महादेव पाटील यांची मुलगी धर्मीस देण्यात आलेली आहे. तसेच श्रीमान श्रावण चांग्या कामदेकर यांच्या मुलीचा देश होत आहे 5 मुठी तांदूळ 25 रुपये. तसेच अनंत नाग्या खरगावकर संतोष हरी म्हात्रे श्रीमान अनंत नाग्या खरगावकर यांच्या मुलीचं नाव आहे लतिका. यांच्या मुलीचा देश होत आहे मुंबईमध्ये एक खोली 5,000 रुपये. रूम द्यायला बोलतात. अनंत नाग्या खरगावकर यांच्या मुलीचा देश होत आहे 5 मुठी तांदूळ 25 रुपये. भेट राम लक्ष्मण कसे भेटते आता जरा मी लगे करून येत आहे. आता बुवा दादा होता मजाक नाही म्हणजे
तुम्ही मोबाईल नाही वापरा युट्यूबवाला. सुंदर असा कार्यक्रम चालू आहे. तरी माझ्या कुळवकोळी समाजाचे ज्ञाती बांधव, या कुळवकोळी समाजाला ज्याचा स्वाभिमान आहे ते ऍडव्होकेट वकील साहेब, महिला मंडळ काय तकलीफ आहे काय हो महिला मंडळ ज्ञाती बांधव ऍडव्होकेट वकील साहेब विधवा काशीनाथ पाटील यांना मी विनंती करेन की आपण 2 मिनिटं उभं राहून आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ओम ग गणपती नमा, ओम ग गणपती नमो नमा, ओम ग गणपती नमो नमा या गणरायाच्या नामाचा जयघोष करून रिवाजाप्रमाणे रूढी परंपरेनुसार आज या ठिकाणी चहापाण्याचा कार्यक्रम, पानविड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुर्गापुरी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश गणपत खरगावकर, उपाध्यक्ष देवेंद्रभाई नारायण पाबरेकर, त्याचप्रमाणे त्यांची सर्व सन्माननीय पंच कमिटी, गावदेवी महिला मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाबूबाई हरी पाटील, उपाध्यक्ष सन्माननीय गांगूबाई महादेव दिलीकर, त्याचप्रमाणे त्यांची सन्माननीय पंच कमिटी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले माझ्या गावातील त्याचप्रमाणे आता माझ्या मुंबई मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वामन नाग्या कुंभाडकर, उपाध्यक्ष विवेक धर्मा पाटील, त्यांची सन्माननीय पंच कमिटी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझ्या कुर्ला गावातील कोळी बांधव, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला मंडळ, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले बाहेरगावचे सर्व यजमानी, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे नातेवाईक. आज हा कुर्गावच्या इतिहासात एक पहिल्यांदाच असा दिवस आलेला की ज्या दिवशी ज्या राजाने हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि त्या इच्छेप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापन केले असा राजा, एक साहित्यकारांनी म्हटलेलं आहे की या जगामध्ये फक्त 2च राजे होऊन गेलेले आहेत, राजेश्वर छत्रपती महाराज आणि अलेक्झांडर, जो आपल्या इंडियामध्ये आल्यानंतर तो सिकंदर झाला. ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या जयंती निमित्ताने आज या ठिकाणी हा पानविड्याचा कार्यक्रम माझ्या समाजाने या ठिकाणी आयोजित केलेला एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि त्याच राजाच्या जयंती निमित्ताने आज या ठिकाणी हा जो काही चहापाण्याचा कार्यक्रम आहे, पानविड्याचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम यासाठी केला जातो की जे आमचे नववधू नववर यांचं जे काही विवाह होणार असतो त्या उद्देशाने जो समाजाला एक मानपान देण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. एक ज्या राजाच्या ज्या ठिकाणी जयंतीचा सोहळा संपन्न आज होत आहे, तर त्या राजाच्या आणि त्या ज्या आईने ज्यांना जन्म दिला त्या दोघांचा या ठिकाणी जयघोष व्हायला पाहिजे. राजे शिवछत्रपती महाराज की जय, राजे शिवछत्रपती महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी. धन्यवाद. मंडळी, मी फक्त वधूवरांना एवढं बोलू इच्छितो की हमेशा एक हिंदीमध्ये कहावत आहे, बर्तन हमेशा बर्तन को टकराते हैं, भांडी नेहमी भांड्यांना चालत आपट असतात. किंवा जरी आपण एक मांडवी बघितली, त्या मांडवीमध्ये आपण भांडी ठेवतो, ती भांडी मांडवी खाली पडत असतात, त्या फेकून देतो आपण. कारण आपल्याला माहिती आहे ह्या भांड्याचा वापर करून आपल्याला संसार करायचा आहे, चिरंतन कालासाठी करायचा आहे. हे बघा, विवाह म्हणजे 2 जीवांचं मिलन असतं, त्याच्यामध्ये प्रत्येकाची मनं वेगवेगळी असतात, ऍडजस्टमेंट होत नाही, परंतु ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, विवाह करण्याकामी तुम्हाला या ठिकाणी उभं केलेलं आहे की जो त्यांचा वंश आहे तो युगेनयुगे तुम्ही पण वाढवावा, ही उदात्त भावना त्याने मनात घेऊन तुमचा विवाह संपन्नाचा कार्यक्रम केलेला असतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे काही यजमानी असतात प्रत्येकाची परिस्थिती आहे किंवा नाही हे बघितलं जात नाही. पण जर का एखाद्या समाजाच्या इस्माच्या मुलाचं जर लग्न होत असेल आणि माझ्या मुलाचं लग्न का होत नाही, की उद्धतीचा प्रश्न असतो, तर तो थाटामाटाने गुन्ह्या गोविंदाने तो सुद्धा त्याच्या मुलाचं मनोगत व्यक्त केलं आहे. पुढील मनोगत या कार्यक्रमासाठी सांगता म्हणून मला विनंती आहे की आपण या 2 माणसं इकडे या.
मान सन्मान द्यायचा आहे. कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्यासाठी आम्ही पुढे आहोत. तुम्ही बसा. तुम्ही नका. थोडा हात थांबवा. अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहे? मंडळी पाहुणी मंडळीपैकी कोण दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं मुंबई आशिष बेंडल मुक्काम मुंबई यांना सुद्धा मी विनंती करेल का आपण 2 मिनिटं देऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. मनोगत सर्वांना नमस्कार. अखंड कुलगाव ग्रामस्थ कार्यक्रम सर्वांना प्रथम नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराज दोन शब्द फक्त बोलतोय की अरुण आनंद पवार विसवका मालती यांचा विवाह 7 मार्च या दिवशी आहे. 2 वाजून 2:15 वाजता मी अखंड कुलगाव ग्रामस्थ सहकारी महिला मंडळाला विनंती करतो की जेवढं शक्य होईल तुमचा आम्ही टायमाचा नियम पाळून येण्याची कृपा करू. त्याचबरोबर जेवढं शक्य होईल तेवढी आम्हालाही रजा द्यावी अशी मी बोलत नवनिर्मित महेश कमळ्या वास्कर यांना मी विनंती करेन की आपण 2 मिनिटं उभं राहून आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपल्या कुलगाव गावच्या गावदेवी व उघडेवाला व मसोबा या दैवतांना अभिवादन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत गुरु ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक तसेच निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू बहुत जनांचे आधारू श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून तसेच आज बघा किती आपलं भाग्य आहे. भाग्य म्हणजे महत्भाग्य बोला. तसेच अखंड कुडगाव कोळी समाज कमिटी जी सन्माननीय अध्यक्ष श्री रमेश गणपत खरगावकर, उपाध्यक्ष भाई महाराज पाबरेकर, तसेच मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष वामन नागेश तुपाडकर, उपाध्यक्ष विवेक धर्म पाटील व संपूर्ण पंच कमिटी गाव पंच कमिटी व मुंबई पंच कमिटी तसेच गावदेवी महिला मंडळ अध्यक्ष आमचे आतू श्री गंगा भगीरथी बामुबाई हरी पाटील व आमच्या मामी सौ सांगूबाई महादेव दिगीकर व संपूर्ण महिला मंडळ यांच्या उपस्थितीने बघा महत्भाग्य म्हणजे खूप भाग्याचे दिवस आहे. आज शिवजयंती आहे आणि ह्या पूर्ण कमिटीने आज असा योग आणला म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे जसे नुसतं दूध दिलं तरी माणूस खुश होतो पण त्याच्यात साखर टाकून दूध दिलं तर अजूनच आनंद वाटतो पिताना खरं हा दुग्ध शर्करा योग म्हणजे छत्रपती राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यानिमित्त हा पानविड्याचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी विशेष गावच्या पंच कमिटींचे व महिला मंडळीचे आभार व्यक्त करत आहे. तसेच आज आपण आम्ही तर मुंबईला असतो कधीतरी येत असतो पण जो तुम्ही गावची परंपरा जे गावातले वरिष्ठ ज्येष्ठ आणि पंच कमिटीचे हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत असतात. मुंबईवाले कधी उपस्थित हस्तांतरित नसतात पण ते आवर्जून त्यांची स्वतःची कामं बाजूला देऊन हे गावचं कार्य करत असतात. खरोखरच हे गौरवास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची. तसं हा आजचा पण योग त्यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपण आज इथं नवरदेवाने नववधूंना शुभविवाहासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. खरोखर मित्रांनो हा लग्न म्हणजे 2 कुटुंबांचा एकत्र येण्याचा योग असतो. लग्न म्हणजे 2 जीवांचा एकत्र येण्याचा अनमोल योग असतो आणि त्या योगासाठी जसे मग साहेब पण बोलून गेले आपले सगळे वरिष्ठ बोलून गेले भांड्याला भांडं लागणारच आहे आणि आपण वरिष्ठ हे नववधू ह्यांना अजून एक्सपिरियन्स किंवा अनुभव नाही आहे तर आपण घरची जी कोण असते घराची वरिष्ठ म्हणजे ह्यांना पण समजून सांगणे आपला मुलगा चुकत असेल तर त्याला पण समजून घेणे आपली सूनबाई चुकत असेल त्याला पण समजून घेणे तसेच सूनबाईला पण सांगणे की सासू आता फॅशनेबल तुमच्यावर नाही आहे तर तिला पण तुम्ही समजून घ्या. तुम्ही जरी घरातून आलेत म्हणजे तुमच्या आईच्यातून आलेत तरी तुमची सासूमध्ये ही आई आहे
हे जेव्हा तुम्ही स्वतः सुरुवात कराल, माझी आई माझे बाबा, तर तुमचं उर्वरित जीवन आणि उर्वरित आयुष्य हे सुंदर आणि सुखकर होणार आहे. समाजाचे अध्यक्ष रमेश बुवा गणपत खरगावकर यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करून अरेंजमेंट पुढील रचना कुठल्या प्रकारे व्हायला पाहिजे याकरिता आपण मार्गदर्शन करावे ही आपणास नम्र विनंती. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा, भगव्यामध्ये शुभेच्छा. आजचा खरोखर सुवर्ण दिन आहे. मगाशी मी मंदिरात सुद्धा सर्वांना शुभेच्छा आहे. तसेच मंदिर झाल्याच्या नंतर मागे गणेश उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात साजरा झाला. जवळजवळ 3 दिवसाचा सोहळा सर्व भक्तजनांनी त्याचा उपभोग घेतला. स्वर्गसुख सगळ्यांना मिळालेला आहे. तरी आता दिनांक 16/3/2025 रोजी तुकाराम बीज या शुभमुहूर्तावर आपल्या गावातील सप्ताह मंडळाचा हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालू होणार आहे. 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत हा सप्ताह असणार आहे. तिथं प्रवचने, कीर्तने, मोठमोठे महाराज येणार आहेत. आपल्या गावचे सुद्धा महाराज आहेत. तरी त्या कीर्तनाचा, त्या प्रवचनांचा आस्वाद घ्या यासाठी सांगतो की त्या कीर्तनातून आणि प्रवचनातून भक्तिमार्ग सांगितला जातो की आपलं जीवन कशा प्रकारे आपण सुरळीत होईल. या भागवद्गीतेवरती, ज्ञानेश्वरीवरती किंवा भंगावरती आपल्या सगळं सांगण्यात येत असतं. जास्त वेळ नाही, पण 10 मिनिटं जरी गेला तरी तुम्ही 10 मिनिटासाठी गेला तर 1 तासाच्या तिथून येणार नाही. एवढं त्या नामामध्ये ताकद आहे. तर प्रत्येकाने आता मंदिर झालंय या दृष्टिकोनात भक्तीसाठी प्रत्येकाने त्या सप्ताहामध्ये आपली हजेरी लावा. तसेच ज्यांनी जे अन्नदाते आहेत त्यांना सप्ताह मंडळाच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि जरी कोणी अन्नदाते झालेले असले तरी आपल्या परिस्थितीनुसार कोणा शक्य नाही, पण एक तुम्हाला नक्कीच शक्य आहे. ज्यावेळेस अन्नदान असेल त्यावेळेस पत्रावळी उचलायला जा, पाणी द्यायला जा, तुम्ही कुठलं तरी काम करा. त्या अन्नदाते जे पैसे देऊन अन्नदान करतात तेवढं तुमचं सुद्धा पदरी पडणार आहे. मी विशेष पाहुणे मंडळाला सांगू इच्छितो की आमच्या गावाची जी संस्कृती आहे, हुंडा पद्धतीमुळे बऱ्याच ठिकाणी भ्रूणहत्या केली जाते. तशी वेळ आमच्या कोकणामध्ये तर नाही, विशेष माझ्या गावामध्ये तर नाहीच नाही. एक उलटा प्रकार आमच्या गावामध्ये जो वाढ वडिलांनी आमचा जपलेला आहे. जगाच्याकडं खरं असं त्यांचं मार्ग आमच्याकडे उलट बोलता तरी चालेल. तरी ती प्रथा म्हणजे अशी, बाकीच्या इकडं मुलगा हुंडा मात्र नाही का, आमच्याकडे उलट आहे. आमच्या वाढ वडिलांची मेहरबानी आमच्या पूर्वजांनी ते करून ठेवले. आमच्याकडे मुलगी हुंडा बोलते. आता इकडं तो हुंडा किती आहे, 5 मुठी तांदूळ. ही फक्त एक वाढवण जपलेली जोपासना केली प्रथा आहे. ती फक्त 5 मुठी तांदूळ. पण ते पण का, ते जेणेकरून आई वडील जे असतात, सोयरे संबंधी असतात, ते बाहेर गावी गेल्याच्या नंतर त्यांचा पाहुणचार पण करता यावा, चहा पाणी तरी घेता यावे, याकरता ते 5 मुठी तांदूळ हे शास्त्राला धरून आमच्या वाढ वडिलांनी चालू ठेवले. बाकीकडे मी बोलतो की बरेचशे मोठे पद्धती असेल, पण आमच्या पूर्वजांनी पद्धती ठेवल्या. त्या कारणास्तव 5-5, 6-6, 4-4 जरी मुली असल्या ना तरी कोणाला कुठल्या आवडणार त्याचं टेन्शन येतं. आणि गरीबात गरीब मुलींची किंवा गरीबात गरीब मुलांचं लग्न होतं. आणखी एक अजून अशी ईश्वराला मी प्रार्थना करेन की ही जी प्रथा आहे ती अशी संलग्न चालू राहू दे. कुठली मुली घे नाही म्हणत की मुलगा कुठं नोकरीला आहे, फ्लॅट आहे का, मुंबईत राहतो का, जसे ऐकत असेल त्या पद्धतीने आमच्या इकडे लग्न सोहळा पार पाडतात. आणि त्याचाच हे पुरावे आहेत. सध्या तरी मला सुद्धा 3 मुले आहेत, पण मला स्वाभिमान आहे, मला 3 मुले आहेत. टेन्शन नाही. मला हे माहिती आहे की मला माझ्या मुली बाजूला आहे. आणि आमच्या गावाची खरंच सांगतोय प्रत्येकाबद्दल मी 1000 वेळा म्हणेन की या गावात नक्कीच आमच्या कितीतरी जन्मांची पुण्याई फळायला आली म्हणून मी या गावात जन्माला आलोय. या गावात भावनाशील लोक आहेत. अद्याप सुद्धा जे जग आमचं धावतं जग आहे तरी आमच्या गावामध्ये पंचपुराण दिसते, वरिष्ठ मंडळी दिसते, आमच्या महिला आमच्या आईच्या वयाच्या आहेत, त्या सुद्धा चप्पल काढतात. आम्ही बोलतो बस करा, ते नको आम्हाला, आम्हाला योग्य नाही. पण तरुण सुद्धा या धावत्या जगात जर खूप पुढे गेलं, शिक्षणाने मला आता डिजिटल जग झालेलं आहे, तरी सुद्धा आमच्या गावामध्ये या प्रथा फार प्रामुख्याने पाहिल्या जातात. विशेष करून आमच्या महिला वर्ग जरी कोण दिसले, वरिष्ठ मंडळी दिसले किंवा कार्यकर्ते चपला करतात, अजून ते या गोष्टी समोरच्याला इज्जत देणे या गोष्टी अजून आहेत. इंग्लिशमध्ये म्हणाय टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही जर समोरच्याला
इज्जत दिली तर समोरच्या तुम्हाला सुद्धा इज्जत देणार आहे. तुम्ही जर समोरच्याला अपशब्द वापरले आपोआप तो काय फुलांचे हार घालणार नाही, तो पण तेच देणार आहे. याकरता प्रत्येकाने समोरच्याला रिस्पेक्ट द्या, इज्जत द्या, माना सन्मानाने हाक मारा. समोरचा तुम्हाला तेवढीच इज्जत देईल आणि या गावची रूढी आहे, परंपरा आहे. तरी आता होणारी जी लग्न कार्य माझी सर्व जे यजमान आहेत त्यांच्या नातेवाईकांकडे करायची विनंती. मी प्रत्येक चहापाणी असेल किंवा पानवेळेचा कार्यक्रम असेल मी नेहमी विनंती करतो की विशेष करून महिलांसाठी विनंती असेल की हे जे लग्न कार्य असतं जवळजवळ 1-2 वर्ष त्यांची तयारी असते यजमानांची, तरी पण काहीतरी कमी पडतं. वाडवडिलांची म्हणा एक तर घर बांधून बघ नाही तर लग्न करून बघ, ही साधी गोष्ट नाही. पण या गोष्टीमध्ये धावपळीमध्ये काय होतं, उद्या जगाला आमंत्रित करतो परंतु एखादा आपण माणूस कुठेतरी विसरला जातो. तर कृपया या कार्यामध्ये लागण्याचं असं मी नेहमीच सांगत असतो, आताही ते सांगेल. कार्यामध्ये लागण्याचं असं त्या कार्याचा त्यांचं कार्य सोडलीच पार पडा. कार्य झाल्याच्या नंतर त्या यजमान नक्की बोला मला इथं विसरला होता, परंतु मी माझ्या कार्याला विसरलो नाही की माझ्या कार्यात चुकलं नाही. जेणेकरून खरोखर सांगतो एक कामाचा पैसा, एक आयुष्यभराचा पैसा, एक रुपया हे यजमान आपली इज्जत सावरण्यासाठी लावत असतात या लग्न कार्यामध्ये. तर त्यावेळी कृपया कोणी राग रुसवा धरून त्यांची इज्जत उघड्यावरती येईल असा कृपया कोणी गैरव्यवहार न करता आपण सर्वांनी उपस्थिती दाखवा, त्यांचं कार्य वरतून द्या. याच्यासारखं लग्न कार्य लग्न लावून दिलं तर त्या कार्यामध्ये सामील झालं हे सुद्धा एक पुण्याचं काय व्यवस्था ब्राह्मणांकडून आपण जे काही लागणारी संविधा वगैरे असेल ती त्याच्या चिठ्ठ्या घ्या आणि त्याची व्यवस्था जे काही यज्ञकुंड वगैरे लागतील त्याची व्यवस्था आपण सर्वांनी करून घ्यायची आहे. जर कुणाला शक्य नसेल, ज्यांना कुणाला सप्तापदी करायची नसेल त्यांनी अगोदर सांगा. मला तरी वाटतंय सगळ्यात मोठा संस्कार, सगळ्यात मोठी विधी ही सप्तापदी विधी आहे, ती आपण करायला पाहिजे. जर पुन्हा एकदा जर का कोणाला शक्य नसेल आम्हाला कार्यकर्त्यांना येऊन सांगा की बाबा मी करणार नाही, की त्यांची मर्जी. मोठी श्रीमंती दिली मला की 1 नंबरचं दान मी 3 वेळा करू शकतो. ही खूप स्वामी मला माझ्यासाठी स्वतः ज्यांना ज्यांना मुलं आहेत त्यांनी खरोखर देवाचे आभार माना की सगळ्यात मोठं जे दान शास्त्राने सांगितलंय ते दान करण्याची कुवत तुमच्यात दिली म्हणजे तुमच्या घरी मुली जन्माला घातल्या. हे तुमचं सौभाग्य असेल तर कृपया पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे, जे काही संस्कार आहेत जे काही विधी आहेत ते व्यवस्थित पार पाडा. तसेच प्रत्येक यजमानाला आमची ताकीद असेल की हळदीचा दिवस म्हणा किंवा इतर मंडपात कोणीही पाणी एक दुसऱ्या उडवू नका, महिला मंडळाची खेचाखेची करू नका. ज्यांना नाचायचे असेल ते नाचतील, कुठं तुम्ही ओढाताण करून त्यांना नाचायला भाग पडू नका, जेणेकरून त्यांची हौस असते परंतु त्या तुमच्या खेचाखेचीमुळे त्या बिचाऱ्या निघून जातात. पडतात द्यायला असाल तर तुमची मित्रमंडळी पाहुणी मंडळी इतर कोणी असेल त्यांना आमंत्रित करून त्या मंडपाची शोभा वाढवा आणि तुमचे शुभाशीर्वाद त्या वधूवरांना द्या अशी मी सगळ्यांना यजमानाच्या वतीने विनंती करीत आहे. आणि आजचा हा अगदी दैदिककाळ म्हटलं तरी चालेल, प्रत्येक वेळी असा सोहळा जो होतो तर या सोहळ्यासाठी असे सोहळे कायमस्वरूपी आपल्या गावामध्ये होत राहो. पुन्हा एकदा मी विनंती करेन, मंदिरात सकाळी प्रत्येकाने 10, 11, 12 वाजता उठलं तरी चालेल, पण आंघोळ केल्यानंतर अगरबत्ती नसली तरी चालेल, पण जाताना देवाच्या लोकांना जा. तिथं तुम्ही गेल्याच्या नंतर 2 मिनिटासाठी गेलं तर 10 मिनिटं पुन्हा बसणार होतं, एवढं प्रसन्न वाटते कारण ईश्वर साक्षात आहे. याचा तुम्ही जिवंत उदाहरण देईल. महिनाभरात न पूर्ण होणारं काम जे आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की मंदिर सुशोभित होईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न आम्ही अतोनात करतच होतो, परंतु एवढं काही सुशोभित होईल आता खरोखर आम्हाला वाटलं नव्हतं. पण ईश्वर फक्त निमित्ताचे धन्य आहोत आपण. आपले अवकाश नाही हो आपल्या घर बांधायची, देवाचं घर काय बांधावं, परंतु ईश्वरान सगळ्यांच्या ज्यांची मदत पाहिजे ती ज्यांच्यातून सहकार्य पाहिजे होतं त्या ईश्वराने सगळ्यांकडून सहकार्यही घेतलं, मदतही घेतली. तरी कृपया त्या मंदिराची शोभा भक्तजन वाढल्यानंतर आहे, पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे. बरेचदा मंदिराची शोभा वाढवण्यासाठी अजून बरंचसं सुशोभीकरण करायचं आहे. मग त्या गोष्टीमध्ये पुन्हा यजमानांना या कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. तसेच नववधूवरात आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्याच्या समाजाच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो. समाजाचे आशीर्वाद त्यांना लाभत अशी प्रार्थना करतो. तसेच सर्व मंडळीला वधूवर असतील यजमान असतील संपूर्ण इथं जमलेले आणि आता नोकरीनिमित्ताने कुठे बाहेर येतील त्या सगळ्यांना ईश्वराकडे माझी प्रार्थना आहे की त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य ईश्वर सर्वांना प्रदान कर आणि सर्वांना सद्बुद्धी दे, शांती दे अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि मध्ये 2 शब्द संपवतो आणि 2 मिनिट 2 शब्द संपवतो. तरी पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जेवणाची व्यवस्था करायची आहे. पुन्हा एकदा सर्व यजमानांना विनंती आहे की आपण जेवणाची उत्तम अशी
सेवा करायची आहे. त्याप्रमाणे आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवली. अशीच उपस्थिती वधूच्या मंडपात जाऊन आपण आपल्या सोबत चिलीपिली आपली घेऊन त्या वधूंना वरांना शुभाशीर्वाद देण्याकरता वधूच्या मंडपात याल अशी आपण नम्र विनंती करून आजचा कार्यक्रम इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सच्चिदानंद, रामकृष्ण हरी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.